नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही सेवा बघणार नाही आहोत किंवा कोणताही उपाय बघणार नाही आहोत. तर बघा, आपण ज्यावेळी महाराजांची सेवा करत असतो, मनापासून अगदी महाराजांच्यावर ना पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धेने एखादी सेवा केली ना, नक्कीच महाराजांचं फळ आपल्याला देत असतात. तर तसंच काहीसं माझ्यासोबत घडलं. बघा, आज मी तुमच्यासोबत माझा एक सुंदर, अतिशय सुंदर अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर हा अनुभव जो आहे तो 11 गुरुवार जे मी केले होते महाराजांचे, त्याचा अनुभव आहे. ज्यावेळी खरंच खूप सुंदर अनुभव आहे. बरेच दिवस झालं मला शेअर करायचा होता, पण आज करू उद्या करू म्हणत राहून गेलं. पण फायनली आज आपण आपला 11 गुरुवारचा अनुभव शेअर करू म्हणलं. तर खूप सुंदर अनुभव मला आला अगदी, म्हणजे आणि हा अनुभव आल्यानंतर सगळ्या इतक्या म्हणजे चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडत गेल्या ना, काही म्हणजे विचारायलाच नको. अगदी महाराज समोर आहेत, महाराजांच्या समोर बसून मी बोलते. तर बघा, पहिल्यांदा आता तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण सगळेजण सेवा करत असतो. तर मी सुद्धा महाराजांचे 11 गुरुवार केले होते. आता कशासाठी केले होते, काय केले होते, खूप सुंदर अनुभव आहे. अनुभव नक्की ऐका. तर गेल्या 2-4 वर्षाच्या मागे, म्हणजे 2021ला मी म्हणजे आता ॲक्च्युली मला ते परफेक्ट आठवत नाही आहे, पण 2021मध्ये आम्ही दिंडोरीला गेलो होतो. त्याच्या आधी मी 11 गुरुवार केले होते. तर 11 गुरुवार कशासाठी केले होते, का केले होते? बघा, प्रत्येकाची इच्छा असते ना की माझा विवाह होऊ दे, मग किंवा मला मूल होऊ दे, किंवा माझी ही समस्यातून माझी सुटका होऊ दे, मी महाराज तुमचे 11 गुरुवार करेन. अशा पण प्रत्येकजण महाराजांना काही ना काही साकडं घालत असतो आणि आपण सेवा बोलत असतो की मी हे पूर्ण होऊ दे आणि मी ही सेवा करेन. तर माझंही तसंच झालं होतं. तर मी कशासाठी 11 गुरुवार केले होते हे ऐकून तुम्हाला कदाचित हसू येईल, पण ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती. आत्ता जरी ती एवढी मोठी वाटत नसली, तर त्यावेळी माझ्यासाठी ती गोष्ट खूप मोठी होती. तर 2020-21मध्ये मी 11 गुरुवार केले होते. आणि 11 गुरुवार हे कशासाठी केले होते? तर बघा, मला प्रेग्नन्सी राहत नव्हती आणि प्रेग्नन्सी लग्नाला 4 वर्ष झाली होती, तर ही प्रेग्नन्सी राहत नव्हती. पण मी प्रेग्नन्सी राहावी म्हणून 11 गुरुवार केले नव्हते. खरंच सांगते, प्रेग्नन्सी राहावी म्हणून मी 11 गुरुवार केले नव्हते, वेगळ्याच कारणासाठी केले होते. तर काय झालं होतं की म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते. बघा, मला इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, आयुष्यात येऊन एकदा तर ही गोष्ट मला बघायची आहे, किंवा मला इथे भेट द्यायचं आहे, असं म्हणजे आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं. तसंच माझंही एक स्वप्न होतं की, किंवा माझी एक इच्छा होती की आयुष्यात येऊन मला एकदा तरी दिंडोरीला जायचं आहे आणि गुरुमाऊलींना बघायचं आहे, गुरुमाऊलींना भेटायचं आहे. आणि माझं मन मला सांगत होतं की मला म्हणजे गुरुमाऊलींना भेटल्यानंतर किंवा गुरुमाऊलींचं दर्शन झाल्यानंतर, गुरुमाऊलींच्या कडून सेवा घेतल्यानंतरच माझं सगळं चांगलं होणार आहे, किंवा माझा जो काही प्रॉब्लेम आहे प्रेग्नन्सीचा, तो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे आणि मला प्रेग्नन्सी राहणार आहे. ती सेवा करूनच माझं सगळं चांगलं होणार आहे, असं माझं मन मला सतत सांगायचं. मी खरंच सांगते, मी एकदम फ्रँकली तुमच्याशी बोलते आत्ता. तर असं मला वाटायचं, सारखंच वाटायचं, नाही इथं सेवा करून मला काय नाही, मी तिथं जाणार, मला गुरुमाऊलींनी प्रत्यक्ष सेवा देईल, म्हणजे ते जे सेवा देतील तीच मी सेवा करणार, आणि ती सेवा केल्यानंतरच मला म्हणजे प्रेग्नन्सी राहील किंवा मला अनुभव येईल, असं माझं मन मला सांगायचं. नाही, मला तिथं जायचंच आहे, मला गुरुमाऊलींना भेटायचंच आहे, मला एकदा तरी आयुष्यात येऊन दिंडोरीला जायचंच आहे, असं माझं होतं. आणि अक्षरशः सांगते, मी त्या गोष्टीसाठी, म्हणजे दिंडोरीला मला जायला मिळावं आणि गुरुमाऊलींचं दर्शन भेटावं, घ्यावं, याच्यासाठी मी महाराजांचे 11 गुरुवार केले होते. आता तुम्ही म्हणाल की ताई, हे काय मागणं झालं का, किंवा हे काय इच्छा झाली का? कोणीही जाऊ शकतो दिंडोरीला, साधी गोष्ट आहे. आपण या गावी जाऊ शकतो, त्या गावी जाऊ शकतो, तसंच आपण दिंडोरीला पण जाऊ शकतो, गुरुमाऊलींचं दर्शन घेऊ शकतो. पण माझ्यासाठी ती खरंच सांगते खूप 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 अवघड गोष्ट होती. अगदी फायनान्शियल प्रॉब्लेम होता असं पण काही नाही. म्हणजे काय झालेलं सांग का,
ज्यावेळी मी सांगितलं ना, मला डॉक्टरने सांगितलं की तुमचा प्रेग्नन्सीचा म्हणजे असा असा प्रॉब्लेम आहे आणि प्रेग्नन्सी कदाचित नाही राहील आणि राहिली तरी ती टिकणार नाही, असा काहीसा माझा प्रॉब्लेम होता. तर त्यावेळेपासून माझ्या डोक्यात होतं की बघा, आपण गुरुमाऊलींचे अनेक अनुभव बघितलेले आहे. साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांचं रूप आहेत ते. आणि म्हणून म्हणजे गुरुमाऊलींनी अनेक स्वामी भक्तांचं कल्याण केलेलं आहे. त्यांनी दिलेल्या सेवेने म्हणजे काय म्हणतात तो, म्हणजे कितीतरी लोकांचं कल्याण झालेलं आहे त्यांच्यामुळे. आणि माझंसुद्धा एक स्वप्न होतं की मी गुरुमाऊलींच्याकडे जाणार, दर्शन घेणार, सेवा घेणार आणि येऊन सेवा केल्यानंतर 100% माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. मग डॉक्टर काहीही बोलो, काहीही म्हणो, कितीही माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये मेडिकल प्रॉब्लेम असो नसो, माझं सगळं तिकडे जाऊनच चांगलं होणार, माझ्या आयुष्याचं कल्याण होणार, एवढं मला माहीत होतं. आणि एक माझा विश्वास होता, माझं मन मला सांगायचं. आणि त्यानंतर मग मी महाराजांना, आणि बघा, ज्यावेळी आपण खरं सांगू का, एखादी गोष्ट मनापासून आपल्या मनाला म्हणजे असतं ना की नाही मला जायचंच आहे, त्यावेळी देव कुठेतरी आपल्याला तिकडे बोलवत असतो. देवाची सुद्धा इच्छा असते की आपण तिकडे जावं. आणि त्यानंतर मी मिस्टरांच्या रोज मागे लागायचे की आपण इतके सगळे दवाखाने केले, आपण इतके सगळीकडे जातो. आणि महाराजांची सेवा पण माझी चालू होती की रोज स्वामीचरित्र वाचन करायचं, पठण करायचे, आपली रोजची नित्यसेवा असते, ती सगळी सेवा चालू होती. पण असं कुठेतरी मनात सतत कुरकुर म्हणजे लागायचं की नाही मला तिकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं आहे, असं काहीतरी, असं म्हणजे सतत हुरहुर म्हणतो ना आपण, तशी लागायची. मग मिस्टरांना म्हटलं की आपण एवढं सगळं करतोय तर तिकडे जाऊन बघूया, तुम्ही माझी एवढी इच्छा पूर्ण करा, असं मी मिस्टरांना रोज बोलायचे. आणि त्यावेळी मिस्टर इथे नव्हते, मिस्टर पुण्याला होते आणि मी इकडं गावी होते. त्यावेळी मग रोज मी मिस्टरांशी बोलायचे, रोज आमच्यात तो विषय असायचाच. त्यांचा फोन आला की मी तेच बोलायचे, मला दिंडोरीला जायचं आहे, मला दिंडोरीला जायचं आहे, मला गुरुमाऊलींना भेटायचं आहे. आणि मिस्टर एकच वाक्य बोलायचे की नाही तिकडे जाणं शक्य नाही. का तसं ते म्हणायचे मला माहीत नाही, शपथ सांगते, महाराज समोर आहेत. फायनान्शियल प्रॉब्लेम होता, पैशांची अडचण किंवा दुसरी कोणती अडचण किंवा घरात नको म्हणत होते, असं काहीच नव्हतं. पण म्हणतात ना, एक भोग असतो किंवा एक कुठेतरी एक तिथे पोचण्यापर्यंत आपल्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. अशापैकी काहीतरी गोष्ट असेल असं मला वाटतं. आणि कुठेतरी त्यांच्या नाही म्हणण्याला पण काहीतरी अर्थ असेल आणि कोणतंच कारण नसताना ते नाही म्हणायचे. मग त्यावेळी आमच्यात रोज भांडणं व्हायची की तुम्ही का नाही म्हणताय, पैसे आहेत, म्हणजे आमच्या इथून थोडं नाशिक दिंडोरी लांब आहे, पण पैशाचा पण प्रॉब्लेम नव्हता. ते म्हणायचे पैशाचं काय, पैशाचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तिथे जाणं शक्य नाही, म्हणजे आपल्यापासून तो भाग खूप लांब आहे तिथं, म्हणजे असं ते बोलायचे किंवा असे निगेटिव्ह बोलायचे की नाही नको, तिकडे काय जायचं आहे, घरात तू स्वामींची सेवा करतेस ना, असं बोलायचे. पण रोज विषय निघायचा, रोज भांडण व्हायचं, रोज विषय निघायचा, रोज भांडण व्हायचं. शेवटी मी स्वामींना सांगितलं की स्वामी मला काहीही करायचं आहे, पण मला दिंडोरीला जायचं आहे आणि गुरुमाऊलींना भेटायचं आहे. गुरुमाऊलींना पण मी इथून प्रार्थना केली की माऊली मला तुमच्या भेटीला यायचंच आहे आणि काहीही झालं तर मी येणार, आणि कसं तिकडं मला तुम्ही बोलवायचं आणि मी कसं यायचं ते तुमचं तुम्ही बघायचं, मला यायचंच आहे, असं मी एक हट्ट धरला स्वामींपाशी पण आणि गुरुमाऊलींच्यापाशी पण. इथूनच हट्ट धरला, मला यायचं आहे म्हणजे यायचं आहे. आणि मग महाराजांच्या समोर एक दिवशी तर इतकं जोरात भांडण झालं की त्या दिवशीच मी 11 गुरुवारला स्टार्ट केलं की म्हणजे मला दिंडोरीला जाण्यासाठी मी संकल्प केला की मला ही गोष्ट मिळू दे, मला फक्त प्रेग्नेन्सी राहू दे किंवा बाळ होऊ दे किंवा माझं हे दुसरी कुठली गोष्ट पाहिजे नाही, मला फक्त दिंडोरीला जायला मिळू दे. आणि मी खरं सांगते संकल्प कसा केला ते सुद्धा सांगते, मला दिंडोरीला जायला मिळू दे, मला गुरुमाऊलींचं दर्शन घडू दे, आणि याच्यासाठी मी 11 गुरुवार करते आहे आणि लवकरात माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. आणि महाराज तुम्ही नक्कीच माझी इच्छा पूर्ण करा. आणि गुरुमाऊलींनासुद्धा मी ही इच्छा व्यक्त केली इथूनच, घरातूनच. आणि 11 गुरुवारला चालू केलं. 11 गुरुवार चालू केलं आणि खरंच सांगते महाराज समोर आहेत, खोटा यातला एक पण शब्द नाही. रोज विषय निघायचा. मला माहीत होतं की मिस्टर नाही म्हणणार, तरी पण मी विषय काढायचे, आपण जाऊया का. तर रोज मी विषय काढणार, रोज मिस्टर नाही बोलणार, हेच व्हायचं. रोज भांडण व्हायची, रोज उसवे फुगवे. मी 2-2 दिवस बोलत नव्हते, इतकं आमच्यात भांडणं व्हायची फक्त एका गोष्टीसाठी की मला तिकडे जायचं आहे. तर
ते का नाही म्हणत नव्हते, ते म्हणजे जायला तिकडं का नाही म्हणत नव्हते ह्याचं आजही उत्तर मला कळालं नाही. ते फक्त महाराजांनाच माहीत असेल. पण कुठेतरी म्हणतो ना, एखादी गोष्ट घडण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. तर तसंच काहीसं झालं आणि पहिला गुरुवार झाला, दुसरा गुरुवार झाला, तिसरा गुरुवार झाला. असे होत 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 9 गुरुवार झाले आणि 9 गुरुवार म्हणजे गुरुवारच्या दिवशी मी रडायचेच. म्हणजे महाराजांसमोर बसायचं, महाराज आज एवढे गुरुवार झाले तरी पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही, तरी पण तुम्हाला माझं मनाची बेचैनी किंवा माझी हुरहुर का कळत नाही आहे, असं मी महाराजांसंग बोलायचे. अगदी आपण मैत्रिणी कसं बोलतो, मित्र कसं बोलतो, तसं मी महाराजांसोबत इथंच बसून मी बोलायचे महाराजांसोबत. आज एवढे गुरुवार झाले आणि दर गुरुवारी महाराजांसमोर बसून म्हणजे रडायलाच यायचं मला. आपोआप डोळ्यात पाणी यायचं, तुम्हाला का कळत नाही माझी हुरहुर अशी अशी, असं मी महाराजांना असं बोलायचे. तर असं झालं. शेवटी 9 गुरुवार पूर्ण झाले आणि 10व्या गुरुवारी म्हणजे 9 गुरुवार पूर्ण झाले आणि तरी पण म्हणजे 9 गुरुवार पूर्ण झाले तरी पण काही मिस्टरांचा असा म्हणजे मी महाराजांना सांगायचे की मिस्टरांच्यात काहीतरी बदल घडू दे, ते हो म्हणू देत, त्यांच्याकडून होकार येऊ दे. म्हणजे असं मी महाराजांना सांगायचे की त्यांना काहीतरी चांगली बुद्धी घाला असं वगैरे सांगायचे. पण त्यांच्यात काही बदल होत नव्हता. कदाचित महाराजांचीच इच्छा असेल. शेवटी 10वा गुरुवार आला आणि म्हणतो ना की शेवटच्या क्षणी चमत्कार होतो, तसंच झालं. अगदी शेवटच्या क्षणी चमत्कार झाला. मला अक्षरशः तुम्हाला सांगताना आत्ता अंगावरती काटा येतो आहे. आणि 10व्या गुरुवारी अशीच मी पूजा करत होते आणि 7 वाजले असतील संध्याकाळचे. अजूनही मला आठवतं संध्याकाळचे 7 वाजले होते आणि दिवा म्हणजे अगरबत्ती धूप दिवा वगैरे करत होते आणि 11वा गुरुवार होता. पूजा मांडणी ते केली होती. 10वा गुरुवार होता आणि ते पूजा मांडणी वगैरे केली होती आणि असं वाटत होतं की आता 10वा गुरुवार येणारा, पुढचा 11वा गुरुवार आणि अजूनही आपली इच्छा पूर्ण झाली नाही. म्हणजे असं काही पैसा प्रॉपर्टी अशी माझी इच्छा नव्हती. मी महाराजांना म्हणायचे की तुम्ही माझी एवढी साधी इच्छा का पूर्ण करत नाही आहे, काय आहे याच्यामागे एवढं की एवढी साधी इच्छा माझी पूर्ण होईना झाल्या. मी भले तुमच्याकडे पैसा मागितला नाही, प्रॉपर्टी मागितली नाही किंवा मला मूल होऊ दे असं सुद्धा तुम्हाला मी मागितलं नाही. फक्त मला माझ्या देवाला तिथे येऊन भेटायचं आहे, त्यांच्या चरणावरती पाय ठेवायचे आहेत, त्यांच्याकडून सेवा घ्यायची आहे, सेवा करायची आहे, त्यांचं दर्शन करायचं आहे आणि तुमच्या दरबारात मला यायचं आहे. एवढीच माझी साधी इच्छा होती. मला फक्त दर्शन करायचं आहे. आणि म्हणतो ना की एखाद्या गोष्टीचं एखाद्या देवाची सुद्धा इच्छा लागते त्याचं दर्शन घेण्यासाठी. तर तसंच काहीच झालं. इथे पूजा वगैरे चालू होती आणि इतकं मला म्हणजे चिड आलेली, राग आलेला, इतका संताप आलेला की महाराजांना मी म्हणजे खूप काय बोलले. म्हणजे आत्ता जे बोलले ना ते मी महाराजांसमोर सगळं बोलले. आणि त्यानंतर अचानक इथं बसून मी सगळं महाराजांना, खरंच सांगते, इथं बसूनच मी महाराजांना सगळं बोलत होते. दिवा चालू होता, पूजा मांडलेली होती, सेवा झाली होती, सगळं झालं होतं. आणि सेवा झाल्यानंतर नामस्मरण मी करत होते. नामस्मरणात काय माझं लक्ष नव्हतं, सतत डोक्यात तेच विचार होते. आणि महाराजांसमोर बोलता बोलता अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं. आणि अजूनही आठवतं डोळ्यात असं पाणी येत होतं आणि का माहीत नाही पण डोळ्यात पाणी येत होतं. आणि तोपर्यंत फोन वाजला आणि 7:30 झाले असतील. फोन वाजला आणि मिस्टरांचा अचानक फोन, म्हणजे फोन रोज यायचा की पण 7 वाजता ते कधी फोन करायचे नाहीत का तर आपलं स्वयंपाकाचं सेवेचं वगैरे टायमिंग असायचं. त्यामुळे 7-7:30ला ते कधी फोन करायचे नाहीत. पण 7:30ला त्यांचा फोन आला आणि अचानक म्हणजे ह्या टायमिंगला माझी सेवा झाली होती. नुकतंच मी सेवेतून उठले होते. अगदी इथं म्हणजे ग्रंथ बंद करून मी उठले होते तोपर्यंत रिंग वाजली आणि म्हटलं अचानक आत्ता कसा काय यांचा फोन आला आहे, म्हणून मी फोन उचलला. तर म्हटलं अचानक आत्ता कसा काय फोन केला आहे. तर मला म्हणजे ते फोनवर नेमकं मिस्टर बोलत होते की साक्षात महाराज बोलत होते तेच मला पटलं नाही. अक्षरशः चमत्कार म्हणावा असा चमत्कार झाला. तर मिस्टर बोलले की आपण काहीही विषय नव्हता, मी ते भांडण करायचे किंवा नाहीच बोलायचे म्हणून मी विषय त्याच्या आधी 4-5 दिवस विषय काढायचा बंद केला होता आणि आमच्यात थोडे वाद झालेले त्याच्यामुळे मी जास्त दिंडोरीला जाण्याचा विषय टाळत होते. आणि तिकडूनच अचानक फोन आला मिस्टरांचा की आपण पुढच्या आठवड्यामध्ये दिंडोरीला जातो आहे. तर अक्षरशः म्हणजे म्हणतो ना की एक
चमत्कारच झाला म्हणायचा. आणि इथून उठून तिथं गेल्यानंतर अगदी एका सेकंदात खरंच सांगते चमत्कार झाला. आणि 10व्याच गुरुवारी फोन आला. मिस्टर बोलले की आपण पुढच्या आठवड्यात दिंडोरीला जातो आहे. कसा झाला त्यांच्यात बदल, काय झालं मला शपथ माहीत नाही. मी त्यांना विचारायचं पण धाडस केलं नाही. अहो इतके दिवस तुम्ही नाही म्हणत होता आणि अचानक असं कसं तुमच्यात बदल झाला हे पण मला विचारायचं धाडस झालं नाही. आणि म्हणजे फक्त मी विचारलं म्हणजे मला त्याच्यापुढे काय बोलायचं हेच कळत नव्हतं की. आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आपण पुढच्या आठवड्यात दिंडोरीला जातो आहे आणि तुला इच्छा आहे ना गुरुमाऊलींना भेटायची, तर आपण सगळेजण जातो आहे. सगळे म्हणजे माझी बहीण, बहिणीचे मिस्टर आणि आम्ही दोघं, असं 4 जण. त्यांचं प्लॅनिंग कधी झालं किंवा म्हणजे त्या दोघांचं, दाजींचं आणि त्यांचं प्लॅनिंग कधी झालं हे पण मला काहीच माहीत नव्हतं. अगदी 2 मिनटापूर्वी महाराजांच्या समोर मी तक्रार करत होते आणि 2 मिनटानंतर एवढा मोठा चमत्कार घडला. आणि म्हणजे ते क्षणार्धात सगळं म्हणतो ना, क्षणार्धात चमत्कार महाराज करतात, तसंच काहीसं घडलं. आणि अक्षरशः मी फोन ठेवला. मी मिस्टरांसोबत काहीच बोलले नाही आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. महाराजांसमोर येऊन असं म्हणजे एक म्हणतो ना की काय आनंद मला झाला ना, मला काहीच माहीत. अक्षरशः डोळ्यातनं धारा येत होत्या. आणि तिथंच वाटत होतं की मी महाराजांना भेटले, मी गुरुमाऊलींचं दर्शन घेतलं आणि असं वाटत होतं मला. आणि कधी एकदा पुढचा आठवडा येईल असं झालं. तर मिस्टरांना परत मग मी फोन ठेवला. मिस्टरांशी मी काहीच बोलले नाही. मला कारण काय बोलायचं हेच कळत नव्हतं. इतकं पट्टा मला धक्का बसल्यागत झालं होतं. कारण गेले म्हणजे 2-3 महिने ज्या गोष्टीसाठी मी मागे लागले होते आणि त्या गोष्टीसाठी जो व्यक्ती सतत नाहीच बोलायचा, तो एका क्षणार्धात त्याचं म्हणजे होय कसं झालं, नाहीचं होय कसं झालं हेच मला कळलं नाही. आणि त्यानंतर मग आम्ही पुढच्याच आठवड्यात म्हणजे हे सगळं घडलं 10व्या गुरुवारी. आणि 11व्या गुरुवारी, 11वा गुरुवार होता माझा. मी शपथ सांगते, महाराजांनी शपथ घेऊन सांगते, 11व्या गुरुवारचं जे पारायण होतं माझं गुरुमाऊलींच्या समोर झालं. गुरुमाऊलींच्या समोर इतकी म्हणतो ना की प्रचंड ताकद स्वामींच्या सेवेत आहे. खरंच सांगते, अक्षरशः तुम्हालासुद्धा हा अनुभव ऐकून अंगावर कदाचित काटा येईल. पण 11व्या गुरुवारी मला असं म्हणजे ते स्वप्न वाटत होतं. आणि ज्यावेळी मी दिंडोरी दरबारात पाऊल ठेवलं ना, अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं माझ्या. आणि एक स्वप्न माझं पूर्ण झालं असं मला वाटत होतं. खरं सांगते, इतकं भारी म्हणजे इतकं भारी वाटलं मला आता इकडे म्हणजे या पलीकडे काहीच नको असं वाटायचं. माझ्या सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या असंच मला वाटलं. मला मूल बाळ मिळालं, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, माझा जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला, तिथेच सॉल्व झाला असंच मला तिथे वाटलं. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी 25 ऑगस्ट 2021 या दिवशी आम्ही गेलो. आणि दुसऱ्या दिवशी होता गुरुवार. तुम्ही कधीही चेक करा 2021चं कॅलेंडर. आणि त्यानंतर मग 2021 25 ऑगस्ट 2021 आणि 26 ऑगस्ट 2021 बुधवार आणि गुरुवार होता. बुधवारच्या दिवशी आम्ही इथून निघालो आमच्या घरून आणि संध्याकाळी दिंडोरीला गेलो. तिथे 1 दिवस मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, जो की माझा 11वा गुरुवार होता. आणि 11व्या गुरुवारच्या सगळ्या सेवा माझ्या माऊलींच्या समोर झाल्या, दिंडोरी दरबारात पूर्ण झाल्या. 11व्या गुरुवारचं पारायण माझं माऊलींच्या समोर झालं. इतकी म्हणजे तळमळ ओढ होती ना, ती महाराजांनाच माहीत होती. आणि नक्कीच 11व्या गुरुवारी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. आणि जे 11 गुरुवार होते ना, ते साक्षात महाराजांच्या समोर पूर्ण झाले, गुरुमाऊलींच्या समोर पूर्ण झाले. आणि जे काही माझं मागणं होतं, इच्छा होत्या, सगळं मी म्हणजे असं बास, मला आता काहीच नको असं वाटलं मला. शेवटी गुरुमाऊलीं ज्यावेळी दिसले ना मला, आपण ज्यावेळी दरबार भरतो, मग सकाळी आम्ही फ्रेश वगैरे झालो गुरुवारच्या दिवशी. आणि त्यानंतर दरबारामध्ये गेलो, गुरुमाऊली आले. गुरुवारच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी गुरुमाऊलींचं हितगुज असतं. तर तिथे गुरुमाऊली दिसल्या अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं. आणि एक स्वप्न माझं पूर्ण झालं. साक्षात माझे महाराज मला दिसले, महाराज माझे भेटले असंच मला वाटलं. आणि गेलो म्हणजे तिथं जो काही माझा प्रश्न होता तो मी माऊलींच्या समोर मांडला. आपल्याला तिथे चिठ्ठी देतात, चिठ्ठी दिल्यावर ते माझा जो काही मेडिकली प्रॉब्लेम होता, प्रेग्नन्सीबद्दलचा प्रॉब्लेम, तो मी महाराजांसमोर माऊलींसमोर
मांडला. तर माऊलीने जी जी मला सेवा दिली होती ना, ती दुसऱ्या दिवशी, अगदी दुसऱ्याच दिवशी येऊन मी स्टार्ट केली. तिथूनच मी ही महाराजांची मूर्ती पण आणली आणि सगळे ग्रंथ वगैरे, गुरुचरित्र पारायणाचे जे काही ग्रंथ आहे किंवा बाकीच्या अजून मला जे काही गोष्टी लागणार त्या सगळे मी तिथूनच आणलेलं आहे. आणि त्याच दिवशी म्हणजे तिथूनच महाराज माझ्या घरात आले. याच्या आधी महाराजांचा एक फोटो माझ्याकडे होता, तो आहे, अजूनही आहे. आणि ही मूर्ती जी आहे ती मी दिंडोरीहून आणली होती. आणि त्यानंतर मग मूर्तीची दुसऱ्याच दिवशी लगेच आल्याला कंटाळा केला नाही, काय नाही, अगदी फ्रेश होतं, अगदी आनंदी वातावरण होतं आणि एक स्वप्न माझं पूर्ण झालं होतं. तर मूर्तीची प्रतिष्ठापना वगैरे केली आणि सेवेला लगेच चालू केलं. आणि खरंच सांगतो, सेवेला चालू केल्या ज्या गोष्टीसाठी मी 4 वर्ष वाट बघत होते, 4 महिन्यातच एक गोळी नाही, एक औषध नाही किंवा कोणताही दवाखाना नाही, कोणतंही हॉस्पिटल नाही, डॉक्टर नाही, काही नाही, फक्त या सेवेने 4 महिन्यातच मला प्रेग्नन्सी राहिली. 4च महिन्यात, 4 वर्षाची ज्याच्यापासून वाट बघत होतो ज्या गोष्टीची, 4च महिन्यात फक्त मला प्रेग्नन्सी राहिली आणि माझा प्रबल झाला. तर इतकी मोठी ताकद स्वामींच्या सेवेत आहे, गुरुमाऊलींच्या सेवेत आहे. गुरुमाऊलींनी ज्यांना ज्यांना सेवा दिल्या, ज्यांनी गुरुमाऊलींपुढे नतमस्तक झाले, त्यांच्या आयुष्याचं कल्याणच झालेलं आहे. आणि कुठेतरी माझ्या आयुष्याचं कल्याण होण्यामागे महाराजांचीच काहीतरी इच्छा असावं की मी ते 11 गुरुवार करावेत, दिंडोरीला जावं, दिंडोरीला जाण्याची इच्छा मनात यावी. आणि करता करविता महाराजच आहेत, त्यांच्या इच्छेशिवाय काही होत नाही. मला इच्छा होणं, मिस्टर नाही म्हणणं आणि 10व्याच गुरुवारी अचानक चमत्कार होणं आणि 11व्या गुरुवारी माझं सगळे 11 गुरुवार तिथं पूर्ण होणं, हे सुद्धा एक चमत्कारच आहे. मग त्याच्यानंतर 11व्या गुरुवारी माझं पारायण तिथं झालं. पुढचा जो काही गुरुवार होता तो मी उद्यापन केलं. घरी 11 मुलं वगैरे जेवू घातली आणि त्यानंतर व्यवस्थित उद्यापन वगैरे केलं. तर अशा प्रकारे माझा 11 गुरुवारचा हा चमत्कारिक अनुभव म्हणता येईल. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण खूप 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 आयुष्यातला बेस्ट अनुभव होता. आणि तिथूनच माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं, आयुष्याची खूप सुंदर सुरुवात झाली, कल्याण झालं, एवढंच मी म्हणेन. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि हा अनुभव मला खूप दिवसापासून तुमच्यासोबत शेअर करायचा होता, पण म्हणतात ना कोणतीही म्हणजे गोष्ट घडायला वेळ यावी लागते. पण आज म्हटलं आज आपण शेअर करूया. तर आजचा माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.